नमस्कार मित्रांनो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत का रिलायन्सचे रिझल्ट आलेत. काल मार्केट क्लोज झाल्यानंतर रिझल्ट कसे आलेले आहेत, त्याचा मार्केटवरती काय परिणाम होणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. त्याकरता चॅनलवरती आपण नवीन असाल तर पहिल्यांदा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यानंतर आपला टेलिग्राम चॅनल, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली आहे. त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल सुद्धा आपला जॉईन करू शकता फ्री मधला. जर तुम्हाला त्या ठिकाणी प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल, त्यामुळे तुम्हाला स्विंग ट्रेडिंगसाठी जे काही असतात, काही चांगले चांगले स्टॉक्स असतात, त्याची त्या ठिकाणी तुम्हाला कल्पना आयडिया येईल. त्यानंतर जे काही ऑप्शन असतात त्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काही ट्रेड भेटतील. त्यासाठी 1350 रुपये आपले एका वर्षाचे चार्जेस आहेत. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली. पेड चॅनलची त्या ठिकाणी जायचंय, मोबाईल नंबर टाकायचा आहे, पैसे पे करायचे, तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती चॅनलची लिंक येते आणि चॅनल जॉईन करायचं आहे. चॅनलच्या जर समजा तुम्हाला एखाद्याला वाटलं का मेंबर व्हायचं, तर मेंबरसाठी पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचं, जॉईन नावाचं बटन येतं. 299 रुपये आपल्या चॅनलची मेंबरशिप आहे आणि त्यामध्ये तुम्हाला शेअर मार्केटच्या संदर्भातले एज्युकेशनल व्हिडिओज असतील आणि त्यानंतर स्विंग ट्रेडिंगसाठी कोणकोणते चांगले चांगले स्टॉक्स आहेत आणि त्याविषयी सगळी माहिती तुम्हाला त्या मार्फत व्हिडिओच्या मार्फत दिली जाते. ते व्हिडिओ फक्त जे आपले चॅनलचे मेंबर्स असतात अशाच लोकांना बघायला भेटतात. आता रिलायन्सचे रिझल्ट आपल्याला माहिती आहे, नेहमी मार्केट क्लोज झाल्यानंतर येतात आणि नेहमीप्रमाणे कालही मार्केट क्लोज झाल्यानंतर रिलायन्सचे रिझल्ट आले. आणि हे जे रिलायन्सचे रिझल्ट आलेले आहेत, हे रिलायन्सचे रिझल्ट एकदम अनपेक्षितपणे जी काही अपेक्षा होती त्या अपेक्षापेक्षाही हे चांगले रिझल्ट आलेले आहेत. आणि जर आपण त्या ठिकाणी वाय टू वाय म्हणजे मागच्या वर्षीचा क्वार्टर आणि ह्या वर्षीचा क्वार्टरचा जर विचार केला तर 14% कंपनीचा नफा हा वाढलेला आहे. आणि त्यानंतर खास करून जर बघितलं तर O2C म्हणजे साधारणतः ऑइल टू केमिकल आपण म्हणतो, जो की मेन बिझनेस आहे कंपनीचा, त्यामध्ये एक चांगल्या प्रकारे लक्षणीय वाढ झालेली आहे. आणि आता एकंदरीत जर आपण बघितलं तर एकत्रित महसूल जो आहे तो वाढून 10% वाढलेला आहे. 2,83,548 करोड रुपयाच्या आसपास झालेला आहे. आणि मग आता हे जे रिझल्ट आलेले आहेत ते कसे आलेले आहेत, काय आलेले आहेत ते आपण जाणून घेऊ. पण पहिल्यांदा आपण थोडंसं डिवायडेशन बघूया. कारण रिलायन्स जर म्हटलं तर त्यांचं जे येतात 3 सेगमेंट, O2C म्हणजेच ऑइल टू केमिकल, त्यानंतर येतोय डिजिटल म्हणजेच रिलायन्स डिजिटल मध्ये काय येते, परत जिओ, आणि त्यानंतर आहे दुसरा रिटेल, त्यामध्ये रिलायन्स रिटेल वगैरे हे सगळे बिझनेस आहेत. तर ह्या 3 प्रकारच्या बिझनेस मध्ये आपण बघतोय का वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या ह्या तीनही सेगमेंट मध्ये प्रत्येकाचा वेगळा वेगळा नफा येतो. आता पहिल्यांदा आपण जर बघितलं असेल तर हा जो आपला डिजिटल आहे, त्या डिजिटल मध्ये जर तुम्ही बघितलं तर किती नफा झालेला आहे, तो नफा झालेला आहे 7,379 करोड रुपयाच्या. हा इतका नफा झालेला आहे. त्यानंतर रिलायन्स रिटेलचं जर बघितलं तुम्ही तर रिलायन्स रिटेल मध्ये इथे या ठिकाणी आपल्याला त्याचे काही डिटेल्स आलेले नाही, पण इथे बघू शकतो आपण का रिलायन्स रिटेलची जी एकूण स्टोर होते आणि त्याची एकूण संख्या आता 19,821 झालेली आहे. त्याच्यानंतर O2C चा जर आपण बिझनेस बघितला तर त्या ठिकाणी O2C चा बिझनेस हा एकदम आपल्याला चांगल्या प्रकारे वाढताना दिसतोय. आणि पण त्याच्यामध्ये आपण बघतोय का तेल आणि वायू विभाग जे आहे त्याचा थोडासा जो त्याचा वार्षिक महसूल आधार जर बघितला तर तो थोडा कमी झालेला आहे. पण आपण जर टोटल जर बघितलं तर बाकीचे आहे त्याच्यामध्ये सेगमेंट म्हणजे केमिकल वगैरे त्या गोष्टी पण आहेत त्यामध्ये, आणि त्या सगळ्या जर आपण बघितल्या तर त्यामध्ये एक चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे. परत जिओ स्टार जर बघितलं असेल तर त्यांनी जवळजवळ 7,232 करोड रुपयाचा विक्रमी महसूल नोंदवला आहे. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला माहिती आहे परत जिओ स्टार जे आहे ते काय आहे, आता जे हॉटस्टार होतं ते हॉटस्टार विकत घेतले कुणी, आपल्या जिओनी, आणि त्याला नाव जिओ स्टार दिलेलं आहे. तर हे त्याचा एकंदरीत महसूल आहे जो तो सुद्धा वाढलेला आहे. तर ह्या अशा प्रकारे आपण बघतोय का रिलायन्सचे रिझल्ट आलेत, पण आपल्याला ते प्रत्यक्ष रिझल्ट कसे आलेले आहेत ते थोडेसे इकडे बघायचे आपल्या याच्यावरती स्क्रीनवरती, आणि या ठिकाणी आपण ते बघूया. आता कंपनीचं जर आपण या ठिकाणी बघितलं असेल तर मी तुम्हाला मागे सांगितलं जो काही बिझनेस येतो तो बिझनेस हा 3 टाईप मध्ये येतो. O2C आहे, त्याच्यानंतर आपला रिटेल आहे आणि रिलायन्स जिओ आहे. त्या 3 प्रकारच्या टाईप मध्ये हा सगळा रिलायन्सचा बिझनेस येतो. आणि हा बिझनेस जो आहे तो आपण या ठिकाणी बघूया एकदा. आता एकंदरीत O2C जर बघितलं तर त्या ठिकाणी O2C सेगमेंट मधला 57% बिझनेस आहे. म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीचा 57% बिझनेस ऑइल अँड केमिकल मधनं येतो. 23% बिझनेस हा रिटेल सेगमेंट मधनं येतो. आणि त्यानंतर आपण बघतोय का डिजिटल म्हणजेच आपण त्याला जिओ म्हणतो, त्याचा रेव्हेन्यू फक्त 11% आहे. ओके. तर असं 3 टाईप मध्ये सध्या रिलायन्सचं जे काही रिझल्ट येतात ते आपल्याला त्या ठिकाणी बघावे लागतात.
आता या ठिकाणी मार्केट कॅपिटल आपण बघूया कंपनीचं 19 लाख करोड रुपयाचं मार्केट कॅपिटल कंपनीचं आहे. आणि आपण जरा थोड्या काही दिवसापासून आपल्याला तेजी सुद्धा याच्यामध्ये बघायला भेटत आहे. आता इथे आपण जाणून घेऊया हे जे रिझल्ट नेमकी आहेत कंपनीचे हे कसे आलेले आहेत. ठीक आहे. आता रिझल्ट आपल्याला पहिल्यांदा वाय टू वाय बेसिसवरती आपण त्याचं जरा थोडंसं बघूया. म्हणजे आपण कंपॅरिझन करूया वाय टू वाय त्यानंतर क्यू टू क्यू म्हणजे काय मागचं वर्ष तर या वर्ष. आता वाय टू वाय बेसिस म्हटलं तर मागचा सप्टेंबर क्वार्टर हा सप्टेंबर क्वार्टर 2,31,000 करोड रुपयावरून 2,54,000 करोड रुपयापर्यंत रेव्हेन्यू झालाय. म्हणजेच रेव्हेन्यू चांगला वाढलेला आहे. त्याच्यानंतर जे काय ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन आहे ते 17% 18% पर्यंत गेलेलं आहे. ठीक आहे, थोडं 1% वाढलेलं आहे. त्यानंतर जो प्रॉफिट होता 19,323 करोड रुपयाचा तो प्रॉफिट जर आपण बघितला तर तो प्रॉफिट झालेला आहे 22,092 करोड रुपये. म्हणजेच वाय टू वाय बेसिस वरती आपल्याला त्या ठिकाणी प्रॉफिट कंपनीचा वाढताना दिसते, रेव्हेन्यू वाढताना दिसते. पण क्यू टू क्यू बेसिस वरती जर बघितलं तर या ठिकाणी आपण बघतोय का 2,43,000 करोड रुपयाचा रेव्हेन्यू होता. आता तो वाढलेला आहे 2,54,000 करोड झालेला आहे. थोडासा म्हणजे 10,000 करोड रुपयाच्या आसपास वाढलेले. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन सेमच आहे. आणि त्यानंतर आपण आता इथे बघूया काय झालेलं आहे का हे प्रॉफिट आहे हा 30,783 करोड रुपयाचा प्रॉफिट 22,092 करोड रुपयापर्यंत खाली आलाय. पण तो खाली येण्याचं कारण बघतोय की या ठिकाणी मागच्या क्वार्टरला जी काय अदर इन्कम होती 15,000 करोड रुपयाच्या आसपास होती ती आता कमी झाली. पण मागच्या सगळ्याच क्वार्टरला बघितलं 3,000 करोड रुपयाच्या आसपास ती सगळी इन्कम होती. म्हणजेच हे बघावं लागेल आपल्याला एकदा. आता या ठिकाणी आपण बघूया अदर इन्कम मध्ये जर पाठीमागचं काय आपल्याला दिसते 13,000 करोड रुपयाची जी अदर इन्कम आलेली आहे त्यामध्ये आपण इथे या ठिकाणी जाणून घेऊया. ही जी अदर इन्कम मध्ये आपण बघतोय हे साधारणतः 8,924 करोड रुपयाचे हे काय आहेत एक्सेप्शनल आयटम. म्हणजे इथे तो फरक आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतोय. जर तो डिफरंट जर आपण बघितला तर तो फरक आहे. आणि त्यामुळे आपल्याला इथे हा एवढा प्रॉफिट मध्ये फरक बघायला भेटतो. पण तसं जर बघितलं तर कंपनीचे रिझल्ट एकदम छान आलेले आहेत. ठीक आहे. कंपनीवरती कर्ज वगैरे काय किती आहे ते आपण या ठिकाणी एकदा जाणून घेऊया. आता हे कर्ज जर बघितलं तर बघा कंपनीचा रिझर्व आहे 8,63,748 करोड रुपयाचा. म्हणजे एवढा रिझर्व कंपनीकडे आहे, एवढे पैसे बॅलन्स आहेत. आणि कर्ज जर बघितलं तर त्या ठिकाणी 3,74,000 करोड रुपयाच्या आसपास आहे. हे कर्ज कंपनीसाठी काहीच नाहीये. आणि त्यानंतर आता आपण बघूया प्रमोटरची हिस्सेदारी किती आहे. तर प्रमोटरची हिस्सेदारी आपण बघतोय का 50%च्याच आसपास आहे. प्रमोटरचा कंपनीवरती विश्वास आहे आणि आपल्या सगळ्यांना तो माहिती आहे. त्यानंतर FIS बघतोय आपण जवळजवळ 18%च्या आसपास आहे. DIS 20%च्या आसपास आहे. आणि पब्लिक या ठिकाणी फक्त 10%च्या आसपास आहे. आता आपल्याला जाणून घ्यावं लागेल का चार्ट आहेत हे चार्ट नुसार आपल्याला बघावं लागेल का चार्ट नेमकी काय आपल्याला सांगतात. ओके, आता चार्ट आपण या ठिकाणी जाणून घेऊया. चार्ट आपल्याला त्या ठिकाणी काय सांगतात चार्ट नुसार आपल्याला बघायचं आहे का काय आपल्याला चार्ट सांगतोय ते. ओके, आता इथे आपल्याला हा रिलायन्सचा जो चार्ट आहे तो आपल्याला टाकायचा आहे. RELIANC रिलायन्स. रिलायन्स इंडस्ट्रीज. ओके, ठीक आहे. हा जर चार्ट तुम्ही बघितला तर थोडासा आपण याला काय करूया 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण लावूया. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर आपण बघितलं तर या चार्टला तर इथे आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतंय काय बघा. आता या ठिकाणी आपण बघा मी एक अगोदर लाईन टाकून ठेवली होती 1,378 रुपयाचा हा आपल्याला एक रेजिस्टंट होता. कारण तुम्ही जर बघितलं तर बऱ्याच दिवसापासून आपल्याला जो हा झोन होता तो झोन तो क्रॉस करत नव्हता 1,386 रुपयाच्या आसपास. 1,378 ला कन्सोलिडेशन चालू होतं. आता 1,386 हा त्यांनी क्रॉस केलाय. त्यानंतर आपण बघतोय का एक अशी भली मोठी तेजी आपल्याला रिलायन्स मध्ये बघायला भेटली. भली मोठी म्हणण्यापेक्षा साधारणतः 14 आणि 16 30 रुपयाच्या आसपास 2%च्या आसपासची तेजी रिलायन्स मध्ये बघायला भेटली. पण त्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्याला थोडस बघावं लागेल या ठिकाणी का आपल्या डे टाइम फ्रेम वरती लावल्यानंतर आपल्याला पाठीमागून कुठून करेक्शन चालू झालेले ते लक्षात येईल. डे टाइम फ्रेम वरती चार्ट लावूया.
आणि हा चार्ट आपला डे टाइम फ्रेम वरती लावल्यानंतर मग आता आपण बघूया का कुठून कुठपर्यंत मजल मारू शकतो रिलायन्स. बघा आता हा चार्ट आपल्या समोर आहे आणि आपल्याला ह्या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून हा लेवल होता बघा, इथून आपल्याला याच एका लेवल मध्ये फिरताना दिसत होता. हा झोन एक त्याच्यासाठी जर बघितलं आपण 1342 रुपये, हा एक मोठा झोन रेजिस्टन्सचा झाला होता. पण हा क्रॉस त्यांनी केला, त्यानंतर हा सपोर्ट त्यांनी इथे परत घेतला आणि तिथून तो आता वरती फिरलाय. आता मे बी पॉसिबिलिटी आपल्याला दिसते बघा, जर आपण या ठिकाणी बघितलं तर परत दुसरा रेजिस्टन्स कुठे आहे, तर दुसरा जो रेजिस्टन्स आहे तो अराउंड 1509 रुपयाच्या आसपास आहे. इथे बघा या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर आपल्याला परत इथे कन्सोलिडेशन बघायला भेटलं, तर त्या लेवल पर्यंत जाऊन मे बी पॉसिबिलिटी आहे का रिलायन्स आपल्याला 1509 रुपयापर्यंत एकदा खाली एकदा आपल्या वरती घेऊन जाऊ शकतो. 1343 रुपयाचा हा आपल्याला या ठिकाणी एक चांगला सपोर्ट आहे. 1343 रुपयाच्या आसपास हा आपल्याला एक चांगला मजबूत सपोर्ट आहे. तो सपोर्ट जर तुम्ही ठेवला लक्षात आणि हे टार्गेट जर ठेवलं तर पॉसिबल आहे. ठीक आहे. तर ह्या अशा पद्धतीनं जे आलेले आहेत रिलायन्सचे रिझल्ट, आणि ते रिझल्ट मी आपल्या समोर मांडलेले आहेत. रिझल्ट छान आलेले आहेत, पण तरी आपण बघतोय का मार्केटचा काही भरोसा नसतो. कधी चांगल्या रिझल्टला मार्केट वाईट ट्रीटमेंट देतं, वाईट रिझल्टला चांगली ट्रीटमेंट देतं. सध्या मार्केटची कंडिशन आपण बघतोय. त्यामुळे जरी ट्रेड करताना पहिल्यांदा बघा, जर असं वाटलं बाबा थोडासा आपल्याला कन्सोलिडेशन होतोय, तर एक हा आपला एसएल त्याला मेंटेन करून खरेदी करू शकता. किंवा जर डायरेक्टच वरती ओपन झाला तर मग काही करू नका, कारण त्यानंतर परत थोडी प्रॉफिट बुकिंग पण आपल्याला येऊ शकते. तेव्हा जर आपल्याला रेंजमध्ये भेटला, रेंजमध्ये म्हणजे खूप मोठी अशी तेजी वगैरे नाहीये, कन्सोलिडेशन झोन मध्ये जर भेटला तर खरेदी करायचा चान्स त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. ओके. तेव्हा आता एकंदरीतच इथे आपण थांबतोय आणि अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता, तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओत कोणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही, याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करत चला. आणि आता त्यानंतर आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. चॅनलची मेंबरशिप आहे ती पण तुम्ही घेऊ शकता, त्यामुळे तुम्हाला बेनिफिट आहे चांगला. त्यामध्ये तुम्हाला चांगले ब्रेकआउट स्टॉक्स ट्रेड कसा करायचा या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये भेटतील. त्यानुसार तुम्ही काम करू शकता. आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे, पेड आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. 1350 रुपये त्याचे वर्षाचे चार्जेस आहेत, तो आपण त्या ठिकाणी जॉईन करू शकता. तेव्हा इथे थांबतोय आता आणि आपण परत भेटूया नवीन विषयासह.